तुकोबारायांना भेटीची उत्कंठा लागलेली आहे. ती लेखनाच्या भूमिकेत भेटीची उत्कंठा, भेटीची आतुरता लागलेली आहे. खरं तर आपण देखील त्या उच्च कोटीला, त्या अवस्थेला पोहोचलो तर देव तुमची वाट पाहतो. हा मला बोलावेल कधी, भक्त कधी बोलावेल, हा देव त्या भक्ताची वाट पाहत असतो. खऱ्या अर्थाने तो धाव घेण्याकरता, उडी घालण्याकरता तो वाट पाहतो. भागवतातील प्रसिद्ध उदाहरण आहे गजेंद्राचं, तुम्हाला माहित आहे. हा कहे लक्ष्मी, ती कहे गजराज. भक्त प्रल्हादा करता भगवान परमात्मा येत आहेत. हा की सरसे उडी घालोनिया स्तंभ फोडी. हजारो उदाहरणं तुम्हाला देता येईल, पण प्रत्येक उदाहरणाला विवेचन करण्याकरता माझ्याकडे वेळ नाही. आपण फक्त त्या आतुरतेने पोटात ती आर्त, ती पोटात भूक लागलेली पाहिजे. कोण म्हणतं देव दर्शन देत नाही? कोण म्हणतंय? देवाने ज्या ज्या गोष्टी दिल्या आम्हाला त्या सगळ्या मान्य आहेत, पण देवासाठी आम्ही काहीतरी करावं ही अजिबात तुमची माझी भूमिका नाहीये. त्यांनी जे दिलंय ते सगळं आम्ही उपभोगतोय. कुणा करता आला देव? हजारो उदाहरणं सांगता येईल. पैठणचे शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भगवान परमात्मा द्वारकेवरून निघाले एक सेवकाच्या भूमिकेमध्ये, आणि पैठणमध्ये आल्यानंतर सेवकाची भूमिकेत, अहो नाथ महाराजांचा वाडा कुठे आहे? तो समोरचा जो बघताय तो नाथ महाराजांचा वाडा आहे, तो नाथांचा वाडा आहे. सामान्य वेश धारण केला देवाने, हा नाथांचा वाडा आहे. आवाज दिला नाथ महाराज, ओ नाथ महाराज, मला काहीतरी सेवा मिळेल करण्याकरता. त्यावेळेस नाथांनी सांगितलं, तुम्हाला सेवा तर मी काही देऊ शकत नाही, आमच्याकडे काम करण्याकरता काही नाही, सेवा देण्याकरता काही नाहीच आहे, आम्ही देऊ शकत नाही. अहो नाही, काहीतरी ठेवा, काहीतरी ठेवा, मला काहीतरी काम द्या मला. त्यावेळेस नाथ महाराज म्हणतात, गिरजा, आवाज दिला पत्नीला, काहीतरी सेवा असेल, काही काम पाहिजे, द्या काहीतरी काम यांना. त्यावेळेस गिरजा मातेने सांगितले, एक काम करा, बाकी काही कामं देण्याकरता तुम्हाला नाही, पण कावड भरण्याचं काम, तुम्ही रांजण आहे, कावड भरून घेऊन येत जा आणि त्या रांजणात टाकत जा, एवढं काम करा, या पलीकडे काही नका करू. कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय, अनन्य भक्ती भावे निळावंदी त्याचे पाय. 12 वर्ष नाथ महाराजांकडे देवाने काम केलं. कुठलं? कावडीने. नंतर कामामध्ये थोडीशी बढती झाली, थोडंसं डिपार्टमेंट चेंज झालं. 12 नंतर पुन्हा 12 वर्ष नाथ महाराजांनी श्रीखंड्या चंदन उगालोनी करी, वस्त्रे गंगा तीरी दूत से. नाथ महाराजांनी 12 24 श्रीखंड्या रूपात त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने चंदन घासाचं काम केलं. 12 24 आणि नंतरचे 12 निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करीत असे. 12 24 24 आणि 12 36, बरोबर ना? अशी 36 वर्ष देवाने काम केले, बरोबर ना? 12 24 24 आणि 12. हा, मला जरा गणित कळत नाही, जरा मी भोळा माणूस आहे, जरा मला हे असं, हा पैशाचं कळतं फक्त, बाकी नाही. तेवढं कळतं फक्त, थोडंफार कामापुरतं तेवढं कळतं. आणि मी काय नाही, या महिन्यात 2 महिन्यात ठरवलंच आता चिल्लर, मी ते आता ते 1 रुपया घ्यायचा कीर्तनाचं ठरवलंच मी. आता कीर्तनाचा 1 रुपया घ्यायचं नाही, ठरवूनच टाकलं ते. अजिबात नकोच, आता कंटाळा आला. कीर्तनाचा 1 रुपया घ्यायचा नाही, कंटाळाच आला मला तो. तुम्ही जरा जास्तच हसायला लागले. दासभाऊ, फक्त 1 रुपया घ्यायचा नाही, फक्त म्हणजे नोटा घ्यायच्या हो, फक्त चिल्लर बंद केले. विठाला भगवान परमात्मा अदृश्य होत आहेत. नाथ महाराजांना नंतर कळालं, देवाने आपल्याकडे काम करावं, देवाने आपली चाकरी करावी. पोटामध्ये पुन्हा ती आर्त लागली, देवाला भेटण्याची इच्छा. भगवान परमात्मा प्रगट होत आहेत. देवा, आमच्याकडे 36 वर्ष काम करावं, याचं कारण? त्यावेळेस देव म्हणतायत, संतांचे सुख झाले या देवा, मनवुनी सेवा करी त्यांची. संतांचे सुख झाले या देवा. 36 वर्ष देवाने काम केलं महाराज. कोण म्हणतं देव येत नाही? विठ्ठल 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 विठ्ठल.
दमा आणि करुंडाबाई, गंगाखेड तालुक्यातील घटना आहे. दमा आणि करुंडीबाईने त्या ठिकाणी विटेवरची मालकाची 70 वर्ष सेवा केली. अखंड अव्याहतपणे वारी केली. 70 वर्ष वारी झालीत, पण कुठलंच आपत्य नाही. देवाकडे साकडं घालतायत. ही परंपरा चालवण्याकरता एखादा आपत्य जन्माला घाल. देवासमोर नवस केला. घरी येतायत, स्वप्न पडल्या गेलं, तुम्हाला मुलगा नाही मात्र मुलगी होणार. पण ऐका, ती मुलगी कुणाला देऊन टाकायची? दामाद शेट्टीला देऊन टाकायची. त्या मुलीचं नाव ठेवलं काय? जनाबाई. जनाबाई. त्या जनाबाईचा अधिकार काही सामान्य नाही. ज्यावेळेस दामाद शेट्टीकडे येत आहेत, ती जनाबाई झाड लोट करी जनी, केर भरे चक्र पाणी. झाड लोट करी जनी, केर भरे चक्र पाणी. जनाबाईने झाडलोट करावं, दळण कांडण करण्याकरता जनाबाईने बसावं. जनाबाईने बसावं. कान्हाई 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 दळीन मी एकली. कान्हाई दळीन मी एकली. कान्हाई दळीन मी एकली. कान्हाई दळीन मी एकली. विटेवरच्या मालकाने यावं. जनाबाई दळण कांडण करण्याकरता बसावं आणि विटेवरच्या मालकाने यावं. आणि विटेवरच्या मालकाने म्हणावं, जनाई मी दळण कांडण करू लागतोय. जनाबाईने म्हणावं, अरे देवा, तुला दळण्याचं शास्त्र तरी माहिती का? हे जनाई 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 जनाई, हे जनाई जनाई. परमात्म्याने देखील दळण कांडण करू लागावं. आणि ज्या वेळेस परमात्मा त्या ठिकाणी दळण कांडण करू लागतोय, विटेवर गेल्याच्या नंतर जनाबाईने जे जे अभंग दळण कांडण करत असताना जे जे गायलेत, ते अभंग त्या ठिकाणी परमात्म्याने नोट करावे. जनाबाईने पहिला अभंग म्हटला होता, कुठला? धरीला पंढरीचा चोर, 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 गळा भांगुया दोर, धरीला पंढरीचा चोर, गळा भांगुया दोर, हो धरीला पंढरीचा चोर, जय हो धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा चोर, पंढरीला. वाह, अतिशय गोड. का अधिकार जनाबाईंचा होता. खरं तर जनाबाईंनी जे जे अभंग गायलेत ते परमात्म्याने नोट करावे. एक तोलामोलाचं वाक्य सांगेल, तुमच्या माझ्या जीवनाचा लेखक कोण आहे हे मला माहीत नाही, पण जनाबाईचा लेखक साक्षात विटेवरचा मालक होता. विठ्ठल 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 तुकोबराय देवाबरोबर त्या ठिकाणी लेकराचं नातं जोडतायत. देवा धाव घाला, आता विलंब लावू नको. भेटीची आतुरता, अनुभूती जन्म तुकोबरायांचे ते शब्द आहेत. येईवो 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 धावो निया, येईवो 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 येईवो, येईवो 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 येईवो, येईवो 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 येईवो, धावोनिया, येईवो येईवो येईवो, विलंब कावाया लावी, योनो कृपाळ, विलंब कलावी लावे कृपाळ, कृपाळ लावी योनो कृपाळ, विलंब
गोड. कीर्तन झाल्यावर सगळ्यांना 1-1 रुपये द्यायला. हा, अतिशय. तुकोबरांची अवस्था येईवो धावो निया विलंब का वाया लावी येल कृपाळे. तुकोबराने लेकराचं नातं जोडलेलं आहे. तू माझी जननी मी ओ तुझा ताना येईवो पांडुरंगे. या भूमिकेतून तुकोबरा त्या ठिकाणी देवापर्यंत पोहोचण्याची आर्तता तुकोबरांना, पोटात ती भूक लागलेली आहे. खरं तर आई आणि लेकराचं नातं तुकोबरांनी जोडलंय. आपणही कधी कधी नातं देवाबरोबर ते जोडलं पाहिजे, नातं जोडलं पाहिजे. तुम्हाला असं कधी वाटतं का हो फोपरेकर, देवाने आपल्याला दर्शन दिलं पाहिजे? माऊली, तुमचं नाव काय? तुम्ही समोर बसलेले शिवाजी काका, देवाने दर्शन दिलं पाहिजे असं कधी तुम्हाला वाटलं? खरंच का? नाही, देवाने दर्शन दिलंच पाहिजे, दिलंच पाहिजे असं. दिलंच पाहिजे. ही उत्कंठा, ही आर्तता तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या पोटात ही भूक लागली पाहिजे. कधीतरी आम्हाला देवाने दर्शन दिलं पाहिजे. देव आम्हाला काहीतरी देईल या भूमिकेतून मंदिरात जाऊ नका. देव आम्हाला काहीतरी देईल या भूमिकेतून मंदिरात जाऊ नका. देवाने आम्हाला खूप काही दिलंय, या भूमिकेतून आम्हाला मंदिरात जाता येईल का? खूप काही दिलंय त्याने. काय द्यायचं राहिलंय? आणखी काय द्यायचं राहिलंय? या छोट्या छोट्या गोष्टीत आम्हाला परमार्थ वाढवता येईल का? अलीकडे आता परमार्थ आम्ही विसरत चाललोय. देवाने दिलंय ते आम्हाला सगळं, आम्ही ते उपभोगतोय, पण देव परमार्थ. आणि अलीकडे मी तुम्हाला चॅलेंज करून सांगतो, आम्ही किती कीर्तन करू द्या, 100 जरी कीर्तन ऐकलेत ना तुम्ही, तुमच्यात अजिबात बदल होऊ शकत नाही. 100 जरी कीर्तन ऐकले, तुमच्यात अजिबात बदल होऊ शकत. खुशाल नाही म्हणताय तुम्ही? हरिभक्तांनी किती सांगू द्या, हरिभक्त तुम्हाला वाट दाखवतात, पण तुम्ही त्यांची वाट लावली. किती सांगितलं तर तुम्ही माळा घालू शकत नाही. 100 जरी कीर्तन ऐकले, तुमच्यात अजिबात बदल होणार नाही. पण एक चॅलेंज करतो, 11 ज्ञानेश्वरीचे पारायण करा. 11 ज्ञानेश्वरीचे पारायण झाल्यानंतर तुम्हाला माळ घालण्याची वृत्ती झाली नाही तर कीर्तन करणं बंद करेल. कीर्तन बंद करेल. सामान्य ताकद नाही. शाळेमध्ये आम्हाला काटकोण, लघुकोण, त्रिकोण, षटकोण हे सगळं शिकवलं. शाळेमध्ये काटकोण, लघुकोण, त्रिकोण हे आम्हाला सगळं शिकवलं, पण शाळेमध्ये आम्हाला दृष्टिकोन नाही शिकवला. शाळेत दृष्टिकोन नाही शिकवला. गाथा ज्ञानेश्वरी तुम्हाला काटकोण, लघुकोण, त्रिकोण हे काही शिकवणार नाही, पण गाथा ज्ञानेश्वरी तुम्हाला दृष्टिकोन शिकवल्याशिवाय राहणार नाही. अलीकडे परमार्थ सगळं हे मॉडिफाय झालं. आता तुम्हालाही वेळ नाहीये परमार्थ करण्याकरता, तुम्हाला वेळ नाहीये. छोट्या छोट्या गोष्टींनी परमार्थ आम्हाला वाढवता येईल का? म्हणा सकाळी रामकृष्ण हरी म्हणा, छोट्या छोट्या गोष्टी म्हणा. मित्राला फोन करताना हॅलो ते द्या सगळं सोडून, त्याला म्हणता येईल का रामकृष्ण हरी म्हणा? या छोट्या छोट्या गोष्टी म्हणा, रामकृष्ण हरी म्हणून बघा. ते तुम्हाला सलाम वालेकुम म्हटलं की हे इकडून दळभद्र वालेकुम सलाम. मला त्यांच्याबद्दल काही माझं काही दुमत नाही. ते त्यांच्या धर्माला फॉलो करतायत. त्यांच्या धर्मात सांगितलेलं आहे कपाळाला काही लावू नका. आपलं पांढऱ्या कपाळाचं काहीच लावत नाही, पण आपल्या धर्मात तर सांगितलंय ना लावलं पाहिजे. आपल्या लोकांना परिस्थिती अशी झालेली आहे बाबा, दुसऱ्याच्या महिला मावशी म्हणायची सवय लागलेली आहे. इंग्रजाचे सगळे नियम तुम्ही फॉलो करतायत. गुड नाईट, स्वीट ड्रीम, गुड मॉर्निंग हे सगळं अलीकडे चालू झालंय. पण आम्हाला हे सगळं सोडून आम्हाला रामकृष्ण हरी म्हणता येईल, शुभरात्री म्हणता येईल. छोट्या छोट्या गोष्टीने आम्हाला परमार्थ वाढवता आला पाहिजे. नाहीतर भयंकर परिस्थिती 10 वर्षांनी 15 वर्षांनी आमच्या आया बहिणीची परिस्थिती, रस्त्यावरती इज्जत लुटल्या जाईल, त्यावेळेस आम्ही जागरूक होणार आहोत का? अलीकडे आता लव्ह जिहादचे प्रकरण किती वाढत चालले. हजारो प्रकरण महाराष्ट्रात होत आहेत. केरळमध्ये 32,000 घटना झाल्यात. 32,000 मुली त्या लव्ह जिहाद मध्ये पकडल्या गेल्यात. तिथलं षडयंत्र तुम्हाला माहित आहे. कुणीतरी बस स्टँडला उभा, आता त्या दिवशी विश्वास नागरीने पोस्ट केली होती, एक कुणीतरी बस स्टँडला एक बाई उभा राहिली. 4-5 दिवसात एका पोरीसोबत, तिच्यासोबत नातं ओळख करून घेतली. ती शाळेमध्ये जायची, ही त्या बसमध्ये बसायची आणि तिच्याकरता जागा ठेवायची. त्यांचं मैत्रीचं नातं जुडल्या गेलं. 4-5 दिवसानंतर काहीतरी खायला दिलं त्या पोरीला. ती पोरगी बेशुद्ध पडली. ओ कंडक्टर साहेब, गाडी थांबवा. गाडी थांबवल्या गेली. खाली उतरलं, तिला उतरवलं. फोन केला कुणाला, जिहादेला. एक गाडी आली, 4-5 तरुण पोरं आलेत. 20,000चं भेंडवळ या बाईच्या हातात दिलं. त्या पोरीला वेश्या व्यवसायामध्ये सुपूर्त केलं. अशा घटना सगळ्याच मुली तशा नाहीये. एखादी चुकली असेल तर चुकू द्या.
पण अशा मुली सगळ्याच नाहीये. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आम्ही फॉलो केल्या पाहिजे. दाढ्या वाढवल्या म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. मला मोठा कोर ओढला म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होणार नाही. त्यांना डोक्यावरती नका डोक्यात घेण्याची वेळ आहे. घनदाट जंगल आहे, त्या जंगलातून एखादी तरुण युवती येत असेल, धोधो पाऊस पडतोय, पण तिच्या जर आम्हाला माय म्हणून पाय पडता येत असेल तरच परमार्थाचा पहिला टप्पा पार केलाय, तरच परमार्थाचा पहिला टप्पा पार केलाय. कॉलेजचा चौक आहे, त्या चौकात 2-4 पोरं उभा असतील, 1-2 मुली तिथून जात असेल, त्या मुलींना जर कुठं सुरक्षित वाटत असेल तरच जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार आहे. अन्यथा जय भवानी जय शिवाजी म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. नाही अधिकार तुम्हाला. आज बहुधा आम्ही रॅलीमध्ये, शिवजयंतीला रॅली निघते, त्या रॅलीमध्ये सगळी तरुणांचीच संख्या आहे. माता वर्ग अजिबात नाही तिथं. मग त्यांना छत्रपती आवडत नसेल म्हणूनच नसेल तिथे. त्यांना छत्रपती आवडतात, पण त्या रॅलीमधले मावळी मात्र आवडत नाही ना. विठाला विठाला विठ्ठला 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 घरात आम्हाला रामकृष्ण हरी म्हणता येईल का? म्हणा तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. आज एवढीच भीक मागतो तुम्हाला. आज माझ्या कीर्तनातलं एवढं वाक्य जरी घरी घेऊन गेलेत ना, रोज उठल्याबरोबर तुम्ही म्हणा, बायकोला म्हणा, रामकृष्ण हरी चहा दे, रामकृष्ण हरी जेवायला चल, रामकृष्ण हरी शेतात चल, रामकृष्ण हरी. सगळ्यांना ह्या गोष्टी फॉलो करा. रामकृष्ण हरी म्हण सकाळी, रामकृष्ण हरी. ही उठल्या उठल्या रामकृष्ण हरी म्हणणार नाही. अय तंबाखू कुठे आहे रे? आम्हाला बोला, आम्ही चुना देतो तुम्हाला. बरं ठीक आहे, म्हण अगोदर रामकृष्ण हरी म्हण. मन रामकृष्ण हरी दे, तंबाखू दे म्हणा. छोट्या छोट्या गोष्टींनी आम्हाला वाढवता येईल का? बोला. सगळ्यांना फोनवर बोलताना रामकृष्ण हरी म्हणा. चैतन्य बघा, एका महिन्यातला घरातला रिझन बघा तुम्ही. म्हणा, चालू करा उद्यापासून, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुमचा माझा काहीच परिचय नाही असं समजा. मी मोठ्याने रामकृष्ण हरी म्हणतो, तुम्ही रामकृष्ण हरी म्हणा. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. किती बरं वाटतंय? बरं वाटतंय की नाही? किती समाधान मिळतंय. पण अलीकडे आताच्या तरुणांची व्यसनाने आवाजाची लेवल सुद्धा कमी झाली. एखाद्याला जरा म्हटलं ना, मन जय श्रीराम, एखाद्याला असं म्हणायचं सांगितलं आणि ते म्हणतोय जय श्रीराम. आवाजातलं वेटेश, आवाजातली ताकद निघून चालली आहे. मोबाईलच्या या आधुनिक काळामध्ये व्यसनाचं प्रमाण वाढलंय. आलं पाहिजे इकडे, टाळं घेतलं पाहिजे, टाळं घेतलं पाहिजे, वाजवलं पाहिजे. आम्ही इथं काय बदल काय होतोय? टपरी समोर तोंडात गोवा मावा टाकून 70-80 वर्षाच्या म्हाताऱ्याची टिंगलटावाळी करायला आम्हाला लाज वाटत नाही. इथं काय टाळं घेऊन काय लाज वाटायची इथं? अरे तुम्ही सामान्य ताकद आहे का तुमच्यामध्ये? सामान्य मावळे आहात का तुम्ही? सह्याद्रीचे पुत्र मावळे वाहती प्राण शुभ खाते. 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती हलकार जी जी. छत्रपती हलकार जी, असा छत्रपती हलकार जी जी. वा वा, बघा 20 वर्षाचा मावळा. क्या बात आहे. धन्य धन्य शिवाजी शूर. धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर. बाजूनी पाणी दृष्ट मुगलास, बाजूनी राणी दृष्ट मुगलास. घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंक फिरे गगनात जी जी जी. डंक फिरे गगनात जी जी. कीर्तीचा डंक फिरे गगनात जी जी. स्वातंत्र्याच्या रक्षण मावळे मावळे झाले तयार, मावळे झाले तयार. हर हर महादेव गर्जना झाले अमर. हे रामाजी जी, हे रामाजी जी, हे रामाजी जी, हे रामाजी जी जी. हा
क्या बात आहे. अतिशय गोड. सामान्य मावळे आपण नाहीत, सामान्य मावळे. काय ताकद. वृद्ध होती तरणे, काय मावळा आहे खतरनाक. बघा अतिशय गोड आहे. स्फूर्ती मिळते, अतिशय सुंदर. ही चैतनाच वेगळे आहे. छत्रपतीचं नाव जरी ऐकलं तर रक्त सळसळ करतंय. तुमचं माझं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही. मी एक नाव पुढे घेतो, सगळ्यांनी तेच नाव पाठीमागं म्हणा. छत्रपती शिवाजी महाराज की लबाडीपणा केला. माऊली ॲग्रो सर्व्हिसेस आमचे बसलेले बरेचसे घाणेगावची मंडळी. वा, तुम्ही का जय म्हटलात. आजही छत्रपतीचं नाव जरी कानावरती पडलं, तुमचं माझं रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही. छ म्हणजे 36 हत्तीचं बळ, त्र म्हणजे त्राई मुद्रांना त्राई त्राई करणारे, प म्हणजे परत कधी न फिरणारे, आणि ती म्हणजे तीनही काळात ज्यांचा जय जयकार आहेत ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराज. माझ्या राजार माझ्या शिवबार शोधू कुठर. आजही त्यांचं नाव जरी घेतलं तर रक्त सळसळ केल्याशिवाय राहत नाही. मला सांगायचं काय, आम्हाला लेकरू होता येईल का. तुकोबरायांनी देवाबरोबर लेकराचं नातं जोडलेलं आहे, ते आईच्या रूपकामध्ये. खऱ्या अर्थाने आई देवाला मानतायत. अनेकशे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, अनेकशे अभंग आपल्याला पाहायला मिळतील. अनेकशे अभंग. खरं तर तुकोबरायांचे हे शब्द उच्च कोटीच्या अवस्थेला पोहोचलेले शब्द आहे. देवा देवा तुझा माझा कार्य वैराकार, का दुःखाचे डोंगर दाखविसी, का वेळ लावतोय, का विलंब लावतोय. तुझ्या भेटीची मला आतुरता लागलेली आहे. आता माझ्या पोटात धीर राहिलेला नाहीये. वेगळीच ऊर्जा आहे बाई. काय संसारात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं माणसाचं वजन कमी होतं, पण परमार्थात जसं जसं माणसाचं वय वाढतं तसं तसं वजन वाढतं. आणि हा आनंद 10 लाख रुपये रोज कमवणाऱ्याला देखील जो आनंद नाही ना, तो आनंद इथं आहे. एवढंच एक व्यासपीठ, परमार्थाचं एक व्यासपीठ राहिलं. अन्यथा जगाच्या बाजारात व्यासपीठ, समाधानासारखं व्यासपीठ या जगाच्या बाजारात राहिलं नाही. एकमेव एवढं एक व्यासपीठ आहे. सगळ्यांनी जयघोष करा. सगळ्यांनी हात वरती घ्या. पाठीमागची घ्या, जरा हात वरती घ्या. पाठीमागं बसलेले माता भगिनी जरा घ्या, हात वरती घ्या. 2 मिनिटं आपण भजन करूया. मी पुढं म्हणतो, तुम्ही पाठीमागं म्हणा. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 वा वा जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हे जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी एक एक गाडी द्या वा वा एक दुमदुमली पंढरी दुमदुमली पंढरी पांडुरंग हरी तो पहा विटेवरी विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी जय विठ्ठल विठ्ठल जय हरी वा वा असं अंधार फार झाला दिवा पाहिजे अंधार फार झाला दिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे देशाला जिजाऊचा शिवा हो पाहिजे. हो देशाला शिव पाहिजे हो देशाला शिव पाहिजे साऱ्या शत्रूंच्या माना उडवून साऱ्या शत्रूंच्या माना उडवून चित्त भगवा फडकविला भगवा फडकविला दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती दैवत छत्रपती आमचे दैवत छत्रपती या भोपरी गावात या भोपरी गावात काय वाजत गाजत वाजत गाजत वो माझ्या ज्ञानदेवाचा सोळा गाजत ज्ञानदेवाचा सोळा गाजत देवाचा सोळा गाजतो देवाचा सोळा गाजतो एक साथ जो खेल गए प्राणों पे जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए हो एक बार हाथ उठा दो हनुमान के लिए एक बार हाथ उठा दो हनुमान के लिए धिंधा गधा धिं हा हा असं पाहिजे जरा आणखी ओढून. हरिया
हरे